जय बजरंग। भक्तगण, 11 मारुतींपैकी पहिला मारुती हा शहापूरचा प्रताप मारुती. कराड म्हसूर रस्त्यावर सुमारे 10 किलोमीटर अंतरावर शहापूरचा फाटा आहे. या मारुती मंदिरावर समर्थ रामदासांची मूर्ती कोरलेली आहे. या मंदिराची स्थापना शके 1566 ला झाली. हे बांधकाम फार पुरातन आहे. आता आपण 11 मारुतींपैकी पहिल्या मारुतीचं दर्शन घेणार आहोत. तर हा आहे पहिला प्रताप मारुती. मूर्ती जवळजवळ 6 फूट उंचीची आहे. या मूर्तीची प्रतिष्ठापना समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या हाताने केली आहे. हा मारुती पूर्ण उभा आहे आणि त्यानं पायाखाली दैत्याला घेतलंय. चुना, शाडू आणि गाईचं शेण अशा सामग्रीतून ही मूर्ती तयार केली आहे. या मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती असंही म्हणतात. या मंदिराचं बांधकाम जुन्या पद्धतीचं आहे. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. 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 शहापूरचा पहिला मारुती मूर्ती सुंदर शोभा सागरी हो, शोभा सागरी हो, शोभा सागरी हो, शोभा सागरी. कोंड्याची ही टोपी डोक्याला दिसते सुंदर. शोभा सागरी हो, शोभा सागरी हो, शोभा सागरी हो, शोभा सागरी. समर्थानी केली स्थापना, समर्थानी केली स्थापना. आशीर्वाद मागतो, आशीर्वाद मागतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. शहापूरचा पहिला मारुती हे आहे सुंदर. समर्थ रामदासांचं ध्यान मंदिर. स्वामीजी या गुहेत प्रवेश करत आणि खालच्या बाजूला समाधी लावून बसत. ही गुहा शके 1566 ला समर्थांनीच बांधली. कशाबशा 2च व्यक्ती बसू शकतील इतकी कमी जागा या गुहेत आहे. अतिशय शांत आणि एकांत असलेलं हे ठिकाण. आशीर्वाद मागतो, आशीर्वाद मागतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. 11 मारुतीचा महिमा मी सांगतो. हे आहे मसूरचं मारुती मंदिर. पुणे मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे. शहापूरपासून मसूर फक्त 2.5 मैलांवर आहे. मसूरमध्ये ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता. म्हणून त्या ब्रह्मपुरी भागातच शके 1567 मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो. दुसरा मारुती हा, दुसरा मारुती मसूर गावचा. मारुती मसूर गावाचा. दुसरा मारुती मसूर गावाचा. ब्रह्मपुरी मध्ये कुलकर्णी घराण्याचा. ब्रह्मपुरीमध्ये कुलकर्णी घराण्याचा. ब्रह्मपुरीमध्ये कुलकर्णी घराण्याचा. 13 फूट सभा मंडप, 13 फूट सभा मंडप. 6 खांब याला हो, 6 खांब याला. तोच हा मसूरचा मारुती. या मारुतीला महारुद्र मारुती म्हणूनही ओळखलं जातं. 11 मारुतींपैकी सर्वात सुंदर अशी ही मूर्ती आहे. मारुतीच्या अंगावर भगव्या रंगाचं वस्त्र आहे. गळ्यात मोत्यांची माळ आहे. एक हात डोकीवर असून पायाखाली दैत्याला रगडलेला आहे. ब्रह्मपुरी मध्ये कुलकर्णी घराण्याचा. ब्रह्मपुरीमध्ये कुलकर्णी घराण्याचा. ब्रह्मपुरीमध्ये
या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं पत्र आहे. ते फार वैशिष्ट्यपूर्ण पत्र आहे. तेच हे पत्र. मंदिरामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचे फोटो आहेत. या मंदिरात भक्तांना बसण्यासाठी भव्य सभामंडप बांधलेला आहे. ही मारुतीरायाची मूर्ती चुन्यापासून तयार केलेली आहे. मूर्ती 5 ते 6 फूट आहे. याच ठिकाणी रामदास स्वामींचा एक शिष्य होता. त्याचं नाव अंबाजी. याच ठिकाणी अंबाजीचा कल्याण झाला. ब्रह्मपुरीमध्ये कुलकर्णी घराण्याचा तेरा फूट सभा मंडप 13 फूट सभा मंडप 6 खांब याला हो 6 खांब याला. मारुती गाचा पळया गावाला हा. हे समोर दिसतंय ते आहे चाफळचं राम मंदिर. हे बांधकाम शिवकालीन आहे. हे आहे दास मारुतीचं मंदिर. या मारुतीची स्थापना शके 1570ची. समर्थ रामदासांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांनी मिळून हे मंदिर बांधलं. प्रभू रामचंद्राने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातली रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली आणि तिची प्रतिष्ठापना या देवळात केली. राम मंदिराच्या पुढं प्रताप मारुती आणि मागं दास मारुती स्थापन करावा असं समर्थांना प्रत्यक्ष मारुतीनं दर्शन देऊन सांगितलं होतं अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मारुती गाचा पळया गावाला हा. हा आहे दास मारुती. 5 ते 6 फूट उंचीची ही मूर्ती. दास मारुती राम मंदिराच्या समोर आहे. कोणी कर जोडून या मूर्ती उभी जाग्याला हा. सुंदर मूर्ती दास मारुती सुंदर मूर्ती दास मारुती म्हणती हो याला. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटस मंदिर आहे. त्यामध्ये मारुतीची बसलेली मूर्ती आहे. दास मारुती समोर हे राम मंदिर आहे. राम मंदिराची स्थापना शके 1569ची. राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर कोरीव काम केलेलं आहे. हे आहे राम मंदिरातलं कोरीव काम. ही राम, लक्ष्मण आणि सीता यांची सुंदर मूर्ती.
मंदिराच्या उजव्या बाजूला रामदास स्वामींची ध्यान गुफा आहे. गुफेमध्ये प्रवेशाचा मार्ग समोरच आहे. गुफेमध्ये जात असता फार काळजीपूर्वक जावं लागतं, कारण आत पूर्णतः अंधार आहे. त्यामुळं काळजीपूर्वक आत जावं लागतं. गुफेत फक्त एक व्यक्ती बसण्यापुरतीच जागा आहे. या गुफेत पूर्ण शांतता आहे. ही राम मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे. या पाठीमागच्या बाजूनं दुसऱ्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग आहे. मारुती चौथा मारुती मोठी लय कीर्ती, प्रताप मारुती किती हो नाव सांगू याला, किती हो नाव सांगू याला, किती हो नाव सांगू याला. प्रताप मारुती म्हणती याला, प्रताप मारुती म्हणती याला, प्रताप मारुती म्हणती याला. वीर मारुती चाफळचा भीम मारुती. या मारुतीला प्रताप मारुती किंवा वीर मारुतीही म्हणतात. या मंदिराचं शिखर 50 फूट उंचीचं आहे. आपल्या गावाला आली. श्रावण मासी अभिषेक हा, श्रावण मासी अभिषेक हा. प्रताप मारुतीची उंची सुमारे 7-8 फूट आहे. मूर्ती अत्यंत भव्य, उंच आणि रेखीव आहे. भीमरूपी महारुद्र या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे पुच्छ माथा मुरडीले असं आहे. मस्तकावर मुकुट, कानात कुंडल, कटीभोवती सुवर्णाची कासोटी आणि या कासोटीला रुणझुण करणाऱ्या घंट्या आहेत. टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती नेटकी आणि सडपातळ दिसते. समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत वर्णन केलेली ही मूर्ती पुण्यवान भक्तांना परितोषविणारी आणि दुष्टांना काळाग्नी आणि काळरुद्राग्नीसारखी भासते. ही मूर्ती नेत्रातून जणू काय अग्निवर्षाव करते आहे असं वाटतं. काळालाही कंपित करेल असं हे रूप. मारुती चौथा मारुती मोठी लय कीर्ती, प्रताप मारुती किती हो नाव सांगू याला, किती हो नाव सांगू याला, किती हो नाव सांगू याला. प्रताप मारुती म्हणती याला, प्रताप मारुती म्हणती याला, प्रताप मारुती म्हणती याला. वीर मारुती म्हणती याला. वीर मारुती म्हणती याला, वीर मारुती म्हणती याला. आहे तो चापळ गावाला आहे तो चापड गावाला आली, आहे तो चापड गावाला आली. श्रावण मासी अभिषेक हा. चाफळ गावावर आलेलं कोणतंही दैवी संकट या मूर्तीच्या पूजेनं दूर होतं अशी त्या भागातल्या भाविकांची श्रद्धा आहे. शिंगणवाडीचा पाचवा मारुती, शिंगणवाडीचा पाचवा मारुती, शिंगणवाडीचा पाचवा मारुती 3.5 फूट उंच ही मूर्ती, त्रिशूला सारखी ध्वजाई हाती, गर्द सावली वृक्षही देती. बालमारुती म्हणती याला, बालमारुती म्हणती याला, गुणगान मी गातो, गुणगान मी गातो. अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो, अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो, अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो. हा सुंदर आणि निसर्गरम्य परिसर शिंगणवाडीचा. हा समोर दिसतोय ना, तो आहे खडीचा मारुती. चाफळपासून अर्धा मैल अंतरावर.
समर्थ रामदास या ठिकाणी जपजाप्य करायला जात असत. त्यामुळे त्यांनी इथं मारुतीची स्थापना केली. इथलं मंदिर 6 ते 7 फूट उंचीचं आहे. पूर्ण तांबड्या रंगानं रंगवलेलं हे मंदिर. स्थापना शके 1571 मध्ये समर्थांनी केली. भक्तगण दररोज इथं आरती आणि पूजापाठ करतात. मंदिराचं बांधकाम अलीकडच्या काळात झालेलं आहे. याच ठिकाणी एका चिंचेच्या वृक्षाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट झाली असं सांगतात. या मंदिरातली मारुतीरायाची मूर्ती 3 ते 4 फूट उंचीची आहे. समर्थ रामदासांच्या भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना गुरुदक्षिणा दिली होती. मिळालेली ही दक्षिणा स्वामींनी जमलेल्या लोकांवर उधळली होती. परवापर्यंत या परिसरात तत्कालीन काही नाणी सापडल्याचेही सांगितलं जातं. इथं आलेल्या भक्तगणांना समर्थांचा हा इतिहास इथले भटजी सांगत असतात. इथं आलेल्या भक्तगणांना समर्थांचा हा इतिहास इथले भटजी सांगत असतात. समोर जे दिसतंय ना ते आहे रामदास स्वामींचं विश्रांतीचं स्थान. समर्थ गुहेत राहत होते. हे समोर दिसणारे ठिकाण या मारुतीला बाल मारुती म्हणतात. हे समोर जे झाड दिसतंय ते एक वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे. या झाडाला 3 वेगळ्या प्रकारची पानं आणि 3 वेगळ्या प्रकारची फळं लागतात. असा आहे हा आगळा वेगळा वृक्ष. अहो उमरज गावाचा आहे 6वा मारुती. अहो उमरज गावाचा आहे 6वा मारुती. मंदिर साध सुदलई त्याची झाली ख्याती. तुसे मंदिर साध सुदलई झाली त्याची ख्याती. हे आहे उमरज गाव. समर्थ रामदास चाफळहून उमरजला स्नान करण्यासाठी जात असत. त्यामुळं त्यांनी या मारुतीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं. स्थापना शके 1571 ची. या मंदिराच्या शेजारीच कृष्णा नदीचा घाट आहे. नदीत स्नान करून मग या मारुतीची पूजा करायची असा समर्थांचा नित्यक्रम असे. मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थाने सतत 13 दिवस कीर्तन केलं होतं ते याच ठिकाणी. उमरजच्या मारुती मंदिराचं बांधकाम जुनं आणि मजबूत आहे. शके 1570 मध्ये समर्थांना काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्याच जमिनीवर मंदिर आणि त्या पाठोपाठ हा मठ बांधला. हेच ते मंदिर आणि हाच तो मठ. मूर्तीची उंची 6 ते 7 फूट आहे. चुना, वाळू आणि ताग या त्रिभागापासून ही मूर्ती बनवलेली आहे. या मारुतीला उमरजचा मारुती किंवा मठातला मारुती असं म्हणतात. अहो उमरज गावाचा आहे 6वा मारुती. अहो उमरज गावाचा आहे 6वा मारुती. तीस मंदिर साध सुदलई त्याची झाली ख्याती. तुसे मंदिर साध सुदलई झाली त्याची ख्याती. जयंतीला 16 मोठा
जयंतीला सोळा मोठा जय जयकार होतो, जय जयकार होतो. अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो, अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो, अकरा मारुतीचा महिमा मी सांगतो. माझ्या गावाचा सातवा मारुती, सागरान मांडील हनुमंता. 5 फूट याची मूर्ती, चौमुलकी याची कीर्ती. दगड मातीचं मंदिर कौलारू, दगड मातीचं मंदिर. चाफळहून उमरसकडे जात असताना पूर्वेला सुमारे 1.5 मैलांवर माझगाव येतं. या माझगावच्या शिवेवरच साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा दगड होता. लोक त्या दगडालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजत असत. या दगडाची प्रतिष्ठापना रामदास स्वामींच्या पवित्र हाताने इथल्या गावकऱ्यांनी करून घेतली. इथल्या गावकऱ्यांची श्रद्धा बघून त्या दगडावर मारुतीची प्रतिमा करून शके 1571 मध्ये समर्थांनी या मारुतीची स्थापना केली आणि हे मंदिर बांधलं. हे मंदिर माझगावच्या शिवेवर आहे. मूर्ती सुमारे 5 फूट उंचीची आहे. हा मारुती पश्चिममुखी आहे. जीर्णोद्धाराच्या वेळी या मंदिराभोवती मोठा सभामंडप बांधलेला आहे. या मारुतीला माझगावचा मारुती म्हटलं जातं. बहे बोरगाव. बहे या गावाच्या नदीच्या बेटावर हे तीर्थक्षेत्र आहे. समोर जे दिसतं तेच हे बहे बोरगाव तीर्थक्षेत्र. समोरच्या बेटाला रामलिंग म्हणतात. या बेटावर प्राचीन राम मंदिर आहे आणि रामाच्या पुढ्यात शिवलिंग आहे. म्हणूनच या बेटाला रामलिंग म्हटलं जातं. मंदिराचं बांधकाम मशिदीसारखं दिसतं. मंदिरासमोर नंदी आहे. आत प्रवेश केल्यानंतर प्रथम लिंग दिसतं. सांगली जिल्हा वाळवे समोर आहे तालुक्याला रामाची मूर्ती. कृष्णा नदीच्या होतीराला बहे बोरगाव गाव ठेवा जानाला ठेवा जाना. रामाच्या मंदिराच्या पाठीमागं मारुती मंदिर आहे आणि या मारुती मंदिराच्या शेजारी आहे गणपतीचं मंदिर. रामलिंग या बेटावर, रामलिंग या बेटावर राम मंदिर आहे सुंदर. समर्थान बांधलं मंदिर त्या डोहाच्या बाहेर. मारुतीच्या बाहूंमुळे कृष्णेचे झालेले 2 प्रवाह पुढे जाऊन एकत्र झाले. तेच हे समोर दिसणारे 2 प्रवाह. इथंच प्रभू रामचंद्रांच्या ध्यानात येऊ घातलेलं विघ्न दूर झालं. दोनही बाजूनी प्रवाह पुढे गेल्यामुळं या स्थानाचं नाव बहे असं म्हटलं जातं. समर्थ रामदास स्वामी फिरत फिरत इथं आल्यानंतर त्यांना ही सगळी हकीकत गावकऱ्यांनी सांगितली. समर्थांच्या मते
राम मंदिर आहे, मग मारुती सुद्धा इथं असणारच. इथल्या डोहात मारुती आहे असं गावकऱ्यांनीही सांगितलं. तेव्हा खुद्द समर्थाने डोहात उडी मारून मारुतीची मूर्ती वर काढली. या मारुतीचे हात कृष्णेचा प्रवाह अडवण्याच्या पवित्र्यात मांड्यांच्या दोन्ही बाजूला धरलेले आहेत असं आपल्याला दिसतं. डोक्यावर उंच मुकुट आहे. समोरची मूर्ती भीममूर्ती म्हणून ओळखली जाते. या मूर्तीची स्थापना शके 1573 ला झाली. या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र शिवलिंगाची पूजा करण्यात घडले असताना कृष्णेला उल्हास येऊन तिचा प्रवाह एकदम वाहू लागला. मारुती रायाने श्री रामचंद्रांच्या मागे उभं राहून प्रवाह अडवला आणि कृष्णेला दोन्ही बाजूनी वाहा असं सांगितलं. मारुतीनं कृष्णेचा प्रवाह थांबवल्यामुळं तिथं बेट तयार झालं आणि डोहही तयार झाला. तेव्हा मारुती रायाने समर्थांना सांगितलं, सांप्रतकाळी बाहेर राहणं योग्य होणार नाही असं सांगून ते परत डोहात लुप्त झालं. तेच मारुतीचं रूप आठवून समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. मारुती नववा नववा मारुती गाव नदीच्या काठाला मंदिर कौलारू झाडीला दर्शन पावे भक्ता घेता दर्शन पावे भक्ता अनुभव येतो अनुभव येतो. मनपाडळे हे आहे मनपाडळेचं मारुती मंदिर. मनपाडळे हे समर्थांच्या 11 मारुती स्थानांपैकी सर्वात दक्षिणेकडचं स्थान आहे. ज्योतिबाचा डोंगर आणि पन्हाळगड इथून जवळ आहेत. पन्हाळगड किल्ल्याचं राजकीय महत्व लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी इथं शिष्य संप्रदाय वाढवला. समोर दिसतंय ते मनपाडळे गावचं मारुती मंदिर. मंदिराचं बांधकाम नुकतंच झालंय. मंदिरामध्ये रामदास स्वामी आणि मारुतीचे फोटो लावलेले आहेत. मंदिरामध्ये मोठा असा सभा मंडप आहे. समोर आहे मारुतीची उभी मूर्ती. पायाखाली दैत्याला रगडलेला आहे. शेजारी रामदास स्वामींनी स्वतः ठेवलेली एक कुबडी आहे. त्या कुबडीचीही नित्य पूजा केली जाते. दररोज येणारी भक्त मंडळी मारुतीची आरती करून जातात. या मारुतीच्या मूर्तीची स्थापना शके 1573 ला झाली. हे मंदिर अगदी एका टोकावर
नदीच्या काठावर आहे. या मूर्तीची उंची सुमारे 5.5 फूट आहे. मारुती नववा नववा मारुती, गाव नदीच्या काठाला, मंदिर कौलारू झाडीला, घेता दर्शन पावे भक्ता, घेता दर्शन पावे भक्ता, अनुभव येतो, अनुभव येतो. गावचा धावा मारुती दर्शन घेऊ चला, पार गावचा धावा मारुती दर्शन घेऊ चला. हे आहे पारगावचं मारुती मंदिर. मंदिर तसं नवस दिसतं. हा मारुती जुने पारगाव या गावी आहे. हो मारुती राया पडतो मी पाया, पावा तू माझ्या नवसाला. हो मारुती राया पडतो मी पाया, पावा तू माझ्या नवसाला. पार गावचा धावा मारुती दर्शन घेऊ चला. समोर आहे तो हाच पारगावचा मारुती. लहान मूर्ती सुंदर कीर्ती महिमा, या मारुती मंदिरामध्ये देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. समोर रामदास स्वामींचा फोटो आहे. मंदिरामध्ये भक्तांची सतत ये-जा असते. अनाजी दत्तो आणि कोंडाजी फर्जंद यांना शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याची मोहीम सांगितली तेव्हा राजकीय खलबतांसाठी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास हे दोघंही या पारगावी येत होते असं म्हणतात. समर्थांच्या 11 मारुतींपैकी हा एक आहे. 11 मारुतींपैकी हा सर्वात लहान मारुती आहे. समर्थांनी 11 मारुतींच्या मूर्ती एका रात्रीत तयार केल्या आणि त्या करता करता उजाडू लागलं म्हणून समर्थांनी ही शेवटची मूर्ती लहान केली. या मूर्तीची उंची फक्त 1.5 फूट आहे. वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती बाकीच्या मूर्तींप्रमाणे शेण, चुना आणि माती याचा वापर न करता एकाच सपाट दगडावर ही मूर्ती कोरलेली आहे. या मारुतीनं केसाची शेंडी बांधलेली आहे. डावीकडे तोंड करून तो धावत निघालेला आहे. या मारुतीला झोळीतला मारुती असंही म्हटलं जातं. या मूर्तीची स्थापना शके 1574 ला झाली आहे. या मंदिराचं बांधकाम इसवी सन 1972 ला केलेलं आहे. हा मारुती इतका लहान आहे की तो रुईच्या पानात झाकला जाईल इतका लहान आहे. इथं दररोज नियमित पूजा अर्चा केली जाते. येणारे भक्तगण भक्तिभावानं आरती करतात.
शिराळा हे आहे शिराळा एसटी स्थानक. या एसटी स्थानकापासून जवळच मारुती मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी नागांच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेलं जे 32 शिराळे नावाचं गाव, तेच हे गाव. समोर दिसणारं हेच ते मारुती मंदिर. मंदिराचं बांधकाम पूर्ण काळ्या पाषाणात आहे. मंदिराच्या पुढं एक छोटंसं मंदिर आहे. मारुती मंदिराच्या पुढंच पुराण काळात कोरलेली लेणी आहेत. भक्तांना प्रदक्षिणा घालण्यासाठी भरपूर सोय आहे. मंदिराचं बांधकाम फार सुरेख आणि रेखीव आहे. हा आहे शिराळे गावचा मारुती. हा मारुती साधारण 7 फूट उंचीचा आहे. ही मूर्ती चुना, गाईचं शेण आणि शाडू यामध्ये घडवली आहे. या मूर्तीची स्थापना शके 1576च्या सुमाराला झाली. सुमारे 100 वर्षांपूर्वी जठार नावाच्या मारुती भक्त मामलेदाराने हे दगडी देऊळ बांधलेलं आहे. ही मूर्ती वीर मारुती म्हणून ओळखली जाते. मूर्तीच्या कंबरपट्ट्यातल्या घंट्या, कटिवस्त्र आणि गोंडा सुरेख दिसतोय. या मारुतीच्या मूर्तीची पूजा अर्चा देशपांडे कुटुंबियांकडे आहे. 11वा मारुती सुंदर मूर्ती, मंदिर कवलारू चुन्याची मूर्ती. मंदिर कौलारू चुन्याची मूर्ती, मंदिर कौलारू चुन्याची मूर्ती. गाव शिराळे गाजती कीर्ती, 11 मारुतीची करूया आरती. 11 मारुती